नमस्कार मित्रांनो, सध्या जे काही परिस्थिती चालू आहे का, ह्यो खेळ खंडोबा पाहून नेमकं कोण मज येते हेच कळायला मार्ग नाही. शिक्षण व्यवस्था सुद्धा याच्यातून सुटली नाही. आता तुम्ही नीट परीक्षेचं बघत असताल. ही नीट परीक्षा 3 मे रोजी झाली. आता यामध्ये जे विद्यार्थी होते, काहीनं 2 वर्ष 3 वर्ष अभ्यास केलेला असन, घासलेला असन, रातबेरात जागलेले असतील आणि त्या परीक्षेचा पेपर फुटला आहे. बरं, हो काय आजच नाही फुटला, याच्या अगोदरही असा प्रकार झाला होता की त्या पोराला 720 पैकी 720 मार्क पडले होते. असा सुद्धा प्रकार घडला होता. म्हणजे नेमकं हे चाललंय काय, ह्या व्यवस्थेमध्ये या गोष्टी का घडायल्यात? आता या नीट परीक्षेच्या माध्यमातून पुढे MBBSला, BAMSला, BHMSला हे पोरं लागणार आहेत. हे भविष्याचे डॉक्टर होणार आहेत. आणि हे उद्या जर अशा प्रकारच्या परीक्षामध्ये पेपर फुटी होऊन डॉक्टर जर झाले तर उद्या आपल्या देशाचं, राज्याचं भविष्य काय असणार आहे? हे नेमक्या गोष्टी का घडायल्यात? मग आता जो नीटचा पेपर फुटला, आता NTAनं सांगितलं आहे पुन्हा परीक्षा होईल. ह्या पोरांचं परीक्षेला जे काही शुल्क लागणार आहे ते आम्ही शुल्क घेणार नाहीत. पण ज्या या आता पोरावर तणाव पडलेला आहे, ताण आलेला आहे, त्यानं एवढा अभ्यास करून ती 3 तारखेची परीक्षा दिली आणि पुन्हा त्यांच्यावर जर परीक्षा देण्याची वेळ येत असेल तर मग या व्यवस्थेला म्हणायचं काय? नेमकं या व्यवस्थेला कोणी मालक आहे का नाही? नुसता घोटाळा झाला, पेपर फुटी झाली आणि मग पुन्हा एकदा डबल परीक्षा घ्यायची म्हणजे सगळं झालं असं होतंय का? मग आता या मुलांवर जो ताण आलेला आहे, ह्या मुलांनी 3 तारखेला परीक्षा दिली आणि एकदम श्वास सोडत आहे ना, मोकळा श्वास सोडून ते आता कुठंतरी फिरायला गेले असतील, कुठं नातलागाकडे गेले असतील. म्हणजे पुन्हा एकदा हे मुलं बर्डनमध्ये आले का नाही, तणावात आले का नाही? मग या तणावाला जबाबदार कोण? या मुलांचं जे नुकसान होतं याला जबाबदार कोण? कारण पहिली परीक्षा असती त्यावेळेस हे मुलं एकदम अभ्यास मनातून करून चांगल्या प्रयत्नांनी तिथे परीक्षा देतात. मग आता दुसऱ्या वेळेस त्यांची मानसिकता तशीच राहील, हे कशावरून? मग या परिस्थितीला जबाबदार कोण? याचा विचार कुठंतरी आता जनतेनं, विद्यार्थ्यानं, पालकानं सुद्धा करणं गरजेचं आहे. ही गोष्ट काही ह्या एकाच परीक्षेत नाही झाली. अशा बऱ्याच स्पर्धा परीक्षामध्ये सुद्धा पेपर फुटीचे घोटाळे. आता काल परवा एक परीक्षा झाली कोणती तरी, त्या परीक्षेमध्ये एका प्रकाशकाच्या पुस्तकातले जशाला तसेच प्रश्न आले, व्हायरल झालं. ते परीक्षा पुन्हा घेतली जाईल, पण जे त्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालं ते 2-2, 4-4, 5-5 वर्ष MPSC UPSCसाठी घासायलेत, त्यांचं काय? आणि याचमुळं गोरगरीब जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत यांचं सगळ्यात मोठं नुकसान व्हालंय. हे घोटाळे करणारे कोण आहेत? याचा तपास कधी होतोय का? नुसता आता तपासाचे आदेश दिले, LCB कोण तपास होईल, याच्या कोण तपास होईल, केंद्रीय ब्युरो कोण तपास होईल, पण पुढं होतंय काय? मग नेमकं याच्या मागं आहेत कोण? हा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. आणि आज जे मोठे लोक आहेत ते मोठेच होत चाललेत आणि जे गरीब आहेत ते गरीबच राहिलेत. ते कितीही अभ्यास करणारा विद्यार्थी गरीबाचा असला तरी तो जागेवर राहिलाय आणि मोठा पैशावाला तो पैशावाला त्यामध्ये लागायला, ह्याच प्रकारातून, या पेपर फुटीच्या प्रकारातून. मग या पेपर फुटीसाठी NTAचेच कर्मचारी जबाबदार नसतील का? हे कशावरून? मग आता जे विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे या नुकसानीला जबाबदार कोण? आज कोणती व्यवस्था व्यवस्थित राहिली? शिक्षण हे व्यवस्थित राहिलेलं नाही, आरोग्य व्यवस्था व्यवस्थित राहिली नाही, शेतकऱ्यांची व्यवस्था व्यवस्थित राहिली नाही. मग नेमकं या व्यवस्थेमध्ये सुखी होणे असाच प्रश्न पडतो. आणि याचा आता सर्वांनी विचार करण्याची वेळ आलेली आहे. आणि जर असेच आपण गप्प बसू तर ही अशीच व्यवस्था चालत राहणार आणि असंच होत राहणार. आता तुम्हाला याच्यावर काय वाटतं हे तुम्ही कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.